हॅलो, 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 हॅलो विद्यार्थी मित्रांनो. मी एके सर आणि तुमचं स्वागत करतो बायोकिरण या YouTube चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज चालू करतोय. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी साठी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथे सिरीज चालू करतोय. यामध्ये इंग्रजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच बीजगणित, भूमिती या सगळ्या विषयाची इयत्ता 10वी ची तयारी करून घेतली जाणार आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. आज आपण बघणार आहे ते म्हणजे पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे अनुवंशिकता व उत्क्रांती आणि त्याचा भाग पहिला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. पुढचे खूप सारे भाग तुम्हाला इथे मिळून जाणार आहेत. मी आहे एके सर आणि माझं शिक्षण झालंय MSc CSR नेट विथ JRF, महाराष्ट्र सेट, IIT गेट आणि सध्या मी PhD करतोय. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकातली लाईन टू लाईन एक एक लाईन आपण समजून घेऊया. ओके, बघा पुढे तुम्हाला इथे मला सांगायला आवडेल की बायोकिरण हे एक प्ले स्टोअर वरती ऍप आहे. तुम्ही इथे दिलेला QR कोड जो आहे तर तो QR कोड स्कॅन करून तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला ऍपची लिंक देईल, तर त्या लिंक वरून सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडे अवेलेबल असलेले कोर्सेस 11वी आणि 12वी साठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या चारही सब्जेक्टसाठी, या चारही विषयासाठी वेगवेगळे शिक्षक आहेत. सगळे शिक्षक उत्कृष्ट आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन चांगलं आहे, त्यांचा एक्सपिरियन्स चांगला आहे आणि त्यांना खूप सगळ्या स्टुडंटला सक्सेस करण्याचा एक्सपिरियन्स आहे, त्यांनी केलेले आहे. त्याचबरोबर आपले रेग्युलर ऑनलाईन क्लासेस 8, 9, 10 साठी सुद्धा आहे. इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम साठी. तर तुम्ही आजच बायोकिरण ऍप डाउनलोड करून तुम्हाला तिथे हे कोर्सेस अगदी कमी खर्चामध्ये, म्हणजे सध्या वेलकम ऑफर चालू आहे, तर फक्त 999 मध्ये तुम्हाला 8वी 9वी 10वी चे स्टुडंट जर तुम्ही असेल तर तुम्हाला 3 विषय मिळणार आहे. इंग्रजी, मॅथ आणि सायन्स. ओके, ही वेलकम ऑफर खूप कमी दिवसासाठी आहे, त्याच्यामुळे आजच हा कोर्स परचेस करा. तुम्हाला यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये स्वतंत्र शिक्षक असणारे, शिक्षकाच्या नोट्स मिळणारे, प्रत्येक रविवारी तुमची चाचणी परीक्षा होणार आहे, रोज तुमच्यासाठी डाऊट सॉल्विंग सेशन असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सराव पेपर दिले जातील आणि तुमच्यासाठी 24 तास हेल्पलाईन नंबर चालू आहे. हेल्पलाईन नंबर मी इथे दिलेला आहे. हेल्पलाईन नंबर तुम्ही सेव्ह करून किंवा मी तुम्हाला या लेक्चरच्या शेवटी सुद्धा तुम्हाला तो देईल. तुम्ही त्यावरती सुद्धा तुमचे काही डाऊट असेल तर ते तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर आमच्या इथे काही गुणवंत विद्यार्थ्यांचे फोटो पण दिलेले आहेत आणि हे खूप कमी आहेत, याच्यापेक्षा खूप जास्त आहेत, मात्र इथे टाकायला जागा कमी असल्यामुळे मी कमी टाकलेत. तरी ते 5च, पहिले 5 जे आहेत तर त्यांचे फोटो मी इथे टाकलेले आहेत, ज्यांचे अवेलेबल झाले. ते खूप सारे स्टुडंटचे फोटो अवेलेबल झालेले नाही आहेत आणखी सुद्धा, त्यांना चांगले मार्क असून सुद्धा, कारण आमचा जो फर्स्ट टॉपर आहे तर त्याला मार्क जे आहेत तर ते MST CET चे पर्सेंटाईल सांगतोय, तर ते 97.81 ओके, 97.81% मार्क पडलेले आहेत MST CET साठी. त्याच्यामुळे इथे मी खूप कमी फोटो दिलेले आहेत, पण तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे की पुढे जाऊन आपल्याला MST CET, नीट, JEE अशा परीक्षा द्याव्या लागणार आहेत. चला आजच्या टॉपिकला आपण स्टार्ट करूया. आपला पहिला चॅप्टर जो आहे तर तो आहे अनुवंशिक शास्त्र, अनुवंशिकता आणि उत्क्रांती. तर त्यात आपल्याला पहिल्यांदा दिलंय एक सेक्शन, ज्याच्यामध्ये दिलंय थोडे आठवा. थोडे आठवा याचा अर्थ काय, तर तुम्ही अगोदरच्या इयत्तेमध्ये याविषयी काहीतरी स्टडी केलेला आहे, काहीतरी अभ्यास केलेला आहे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याला दिलाय, सजीवांच्या पेशी केंद्रातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पेशी माहिती पाहिजे. समजा ही पेशी आहे, या पेशीच्या आतमध्ये एक केंद्रक आहे आणि या केंद्रकामध्ये असं काय की जे एका जनरेशन कडून पुढच्या जनरेशन कडे जातं, म्हणजे वडिलांकडून मुलाकडे जातं, आजोबांकडून वडिलांकडे येतं, वडिलांकडून मुलाकडे जातं.
असं काय आहे, की ज्याच्यामुळे त्यांचा स्वभाव हा वडिलांसारखा किंवा आईसारखा असू शकतो किंवा त्यांच्या शरीराची ठेवण हे तसे. म्हणजे बघा आपल्या घरामध्ये एखादं लहान बाळ जन्माला आलं तर आपली आई किंवा आजी म्हणते की नाही, "अरे, अरे, अरे, अरे! किती छान दिसतंय. कुणासारखं दिसतंय. आजीसारखं दिसतंय, आजोबासारखं दिसतंय, वडिलांसारखं दिसतंय." असं म्हणतात ना. मग असं का म्हणतात? तर हे कुणामुळे तर असाच प्रश्न विचारलाय. तर याचं उत्तर आहे आपलं डी ओके. डी हा डी जो आहे, ओके. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय? डी आता हा डी काय? तर डी आपल्या शरीरामध्ये असलेल्या पेशीमध्ये असलेला एक असा घटक आहे, की जो आपल्या मागच्या काही पिढ्यांमधलं जेवढं काही नॉलेज आहे, जेवढं काही अ, जे शारीरिक गोष्टी आहेत, ओके. तर त्या सगळे गुणधर्म आपल्यामध्ये घेऊन आलेला आहे आणि म्हणून त्याला अनुवांशिक गुणधर्म असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारलाय, आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? तर जनरली मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की हे वाहून नेणारं कार्य कोण करतं? तर डी करतं. मात्र या प्रक्रियेस म्हटलं जातं अनुवंशिकता. अनुवंशिक ओके. अनुवंशिकता म्हटलं जातं. म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये काही गुणधर्म येत असेल तर त्याला म्हटलं जातं अनुवंशिकता. आपण म्हणतो की नाही एखाद्याच्या घरामध्ये सगळ्यांना डायबिटीज असेल तर आपण त्यांना म्हणतो की नाही की त्यांच्या त्या अनुवंशिकतेमध्येच आहे. ओके. मग अनुवंशिकता म्हणजे काय? तर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये काहीतरी पास होणं, काहीतरी ट्रान्सफर होणं. तर त्याला म्हटलं जातं अनुवंशिक. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, की डी रेणू कोणत्या घटकापासून बनलेला असतो? आता बघा, डी जो आहे, तर डी मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे नायट्रोजन बेसेस असतात. नायट्रोजन्स असतात. नायट्रोजनचे बेस असतात. काय नायट्रोजनचे बेस असतात? 4 प्रकारचे असतात. ॲडेनाईन, ॲडेनाईन त्याच्यानंतर दुसरा असतो सायटोसिन, ओके. सायटोसिन त्याच्यानंतर असतो ग्वानिन, ग्वानिन आणि चौथा असतो थायमिन. ओके. पण हा थायमिन जो आहे तर तो आरएनए मध्ये कधीच नसतो. हा डीएनए मध्ये असतो. त्याच्यानंतर त्याच्या सोबतच ओके. हे चार जे आहेत तर याच्या सोबतच आणखी काय असेल तर फॉस्फेट पण असेल. फॉस्फेट ओके. फॉस्फेट पण असेल. त्याच्यानंतर अजून काय असेल तर पेंटोज शुगर असेल. म्हणजे ज्याला रायबोज म्हटलं जातं. ओके. रायबोज 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 साखर. तर ह्या सगळ्यांनी मिळून काय बनलेला असतो आपल्याला डीएनए बनलेला असतो. तर डीएनएचं स्ट्रक्चर कसं आहे? तर डीएनएचं स्ट्रक्चर हे असं असतं. असं साखळी स्प्रिंग सारखं असतं बघा. ओके. त्याला आता असे दोन स्ट्रँड असतात. ठीक आहे. दोन बाजू असतात. पण ह्या मात्र अशा अँटी पॅरलर म्हणजे काय म्हणू आपण तर उलट्या असतात. म्हणजे जसं एक अशी जर असेल तर दुसरी अशी असते. ठीक आहे. अशी बाजू असते. म्हणजे जर सपोज बघा इथे जर 5 प्राईम एंड असेल तर त्याच्या दुसऱ्या साईडला ओके. दुसऱ्या साईडला ही जी आहे तर इथे 3 प्राईम एंड असतो. मग इथे 3 प्राईम एंड असेल, इथे 5 प्राईम एंड असतो. म्हणजे बघा 5 इकडे एक आहे आणि दुसरा 5 इकडे आहे. इकडे 3 आहे, दुसरा 3 इकडे आहे. म्हणजे हे उलटे आहेत. एकमेकांच्या उलटे असतात. तर हा जो असतो तर हा आपला डी असतो. ओके. तर या कुठल्या कुठल्या घटकापासून डी बनलेला असतो? तर ॲडेनाईन, सायटोसिन, ग्वानिन, थायमिन त्याचबरोबर फॉस्फेट, रायबोज हा रायबोज साखर. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. चला तर मग आता आपण डिटेलमध्ये आपण बघूया. पुढे आपल्याला दिलंय अनुवंशिकता व अनुवांशिक बदल म्हणजेच हेरिडेटी अँड हेरिडेटरी चेंजेस. म्हणजे अनुवंशिकता काय आणि याच्यामध्ये चेंजेस कसे होतात, याच्यामध्ये बदल कसे होतात हे आपल्याला बघायचं आहे. बघा आपल्याला पुढे दिलंय एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची
प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता. ठीक आहे. आता जनुक म्हणजे काय? तर जनुक म्हणजे जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल म्हणजे काय? तर डीएनए किंवा आरएनए. आता आपल्यामध्ये जर माणसाचा जर विचार केला, तर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये हे जैविक लक्षणे जनुकाद्वारे द्वारे पुढच्या पिढीत जातात. आता जनुक म्हणजे काय लक्षात घ्यायचं इथे, तर डीएनए लक्षात घ्यायचा. ओके. चला पुढे बघूया. आता आपल्याला हे माहिती आहे की अनुवंशिकता म्हणजे काय? तर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये काहीतरी ट्रान्सफर होणं, त्याला काय म्हणायचं? अनुवंशिकता. पण आधु आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ कुणी केला? तर ग्रेगॉर जॉन मेंडलने केला. ओके. ग्रेगॉर जॉन मेंडलनी सगळ्यात पहिल्यांदा झाडांवरती, वनस्पतींवरती हायब्रिडायझेशनचा एक प्रयोग केला आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की अनुवंशिकता कशी असते, म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये हे जनुक कसे पास होतात, कसे संक्रमित होतात, हे पहिल्यांदा ग्रेगॉर जॉन मेंडलने सांगितलं. आणि म्हणून अनुवंशिक शास्त्राचा पितामह, अनुवंशिक शास्त्राचा पितामह, अनुवंशिक शास्त्राचा पितामह कुणाला म्हटलं जातं? तर ग्रेगर जॉहान मेंडल. या ग्रेगॉर जॉन मेंडलला काय म्हटलं जातं? अनुवंशिक शास्त्राचा पितामह. यालाच इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर फादर ऑफ जेनेटिक्स. ओके. फादर ऑफ जेनेटिक्स म्हटलं जातं ग्रेगॉर जॉन मेंडलला. त्याच्यानंतर पुढे बघू. त्यांनी बराच कालावधी संशोधन करून अनुवंशिकतेबद्दल काही निष्कर्ष शोधून काढले. त्याच्यानंतर एक पुढचा सायंटिस्ट आला, पुढचा एक शास्त्रज्ञ आला 1901 मध्ये, ह्युगो दि व्हरिस. ह्युगो दि व्हेरिस जो होता, तर त्यांनी उत्परिवर्तन सिद्धांत मांडला. उत्परिवर्तन म्हणजे काय? तर जे बदल होतात, ओके, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्युटेशन म्हणतो. तर जे काही जनुकामध्ये बदल होतात, म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये आहे तसं यायला पाहिजे, पण ते आहे तसं येत नाही. त्याच्यामध्ये खूप सारे बदल होतात. म्हणजे बघा, सपोज तुमचा भाऊ आणि तुमची सख्खी बहीण किंवा दोन सख्खे भाऊ आहेत, त्यांचे आई वडील तर सारखेच आहेत. मग ते दोन्ही पण भाऊ 100% सारखेच दिसतात का? तर नाही. त्यांच्यामध्ये सुद्धा बदल असतो. इव्हन ते जुळे जरी असेल तरी त्यांच्यामध्ये थोडासा फरक असतो. मग हे का होतं? तर ते होतं कारण उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशन. आणि याचा सिद्धांत, त्या बदलामागचं कार्यभाव कुणी सांगितला? तर हुगो दी व्हेरिसने सांगितलं. आणि त्यातूनच 1902 साली वॉल्टर सटन नावाच्या शास्त्रज्ञांनी नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्र जोड्याच्या स्वरूपात पाहिली. गुणसूत्रे कसे बघितले? जोडीच्या स्वरूपात. म्हणजे प्रत्येक गुणसूत्र हे जोडीमध्ये असतात. या वॉल्टर सटननी नाकतोड्यावरती संशोधन केलं होतं आणि त्यानंतर कळालं की गुणसूत्रे जे आहेत तर ते जोडीने राहतात. त्याच्या अगोदर कोणाला माहित नव्हतं की गुणसूत्रे जे आहेत तर ते जोडीने राहतात म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वॉल्टर सटननी जनुकाचे वहन जे आहे तर ते गुणसूत्रामार्फत होते असं सांगितलं. आता गुणसूत्र म्हणजे काय? तर बघा, गुणसूत्र हे असे असतात. गुणसूत्र म्हणजे असे ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्रोमोझोम म्हणतो. ओके. तर असे गुणसूत्र असतात आणि हे यांच्या जोड्या असतात अशा. आणि हे जर असे गुणसूत्र जर म्हटलं तर मानवामध्ये जे आहेत, मानवामध्ये जे गुणसूत्र असतात तर त्या 23 जोड्या असतात. ओके. किती जोड्या असतात? 23 जोड्या असतात. त्यातल्या 22 ज्या आहेत, 22 जोड्या ज्या आहेत, तर त्या आपल्या शरीराची ठेवण, आपल्या शरीरामध्ये जे गुणधर्म आहेत, तर ते एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये आणण्यासाठी गरजेचे असतात. मात्र एक जोडी जी असते, एक जोडी, आता एक जोडी म्हणजे दोन आल्या. ओके. मग त्याच्यामध्ये एक असतं एक्स एक्स आणि दुसरं असतं एक्स वाय. एक्स एक्स जर असेल तर मुलगी बनते आणि एक्स वाय असेल तर मुलगा बनतो. ओके. म्हणजे एक्स एक्स असे गुणसूत्र जर असेल तर काय बनतं? मुलगी बनते.
आणि XY अशी गुणसूत्र असेल तर मुलगा होतो. आणि हे सगळंच्या सगळं डिपेंड असतं वडिलांवरती. ठीक आहे, की पुढच्या पिढीमध्ये मुलगा तयार होणार आहे की मुलगी तयार होणार आहे. ठीक आहे, बाळ कुठलं होणार आहे, मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे, हे कुणावरती अवलंबून असतं, तर वडिलांवरती अवलंबून असतं. ओके, हे पण आपल्याला इथे माहिती पाहिजे. आणि या जनुकांचं वहन जे आहे तर ते गुणसूत्रामुळे होतं. ओके, त्याच्यानंतर हे पण कुणी संशोधन केलं तर वॉल्टर सटननी केलं. त्याच्यानंतर त्यातूनच 1944 साली ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॅलिन मॅकलॉइड असे 3 शास्त्रज्ञ आले. आणि या 3 शास्त्रज्ञांनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच अनुवंशिक सामग्री आहे हे सिद्ध केले. याचा जे काही संशोधन आहे तर ते तुम्ही पुढे गेल्यानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही 12वीला जाल, तर 12वी मध्ये एक चॅप्टर आहे इव्होल्युशन सॉरी इनहेरिटन्स ऑफ मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. तर या मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स चॅप्टर मध्ये तुम्ही जर सायन्सला गेलात तर सायन्समध्ये हे तुम्हाला शिकायला मिळेल. याचा जो काही प्रयोग आहे तर हा डिटेलमध्ये तुम्हाला तिथे शिकायला मिळेल. पण आता एवढं लक्षात ठेवा की डीएनए ही अनुवंशिक सामग्री आहे हे कोणी कोणी सांगितलं, तर एव्हरी, मॅकार्थी आणि मॅकलॉइड. ओके, तर या तिघांनी डीएनए हीच अनुवांशिक सामग्री आहे, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये फक्त डीएनएच जातो, हे सिद्ध केलं. तुम्हाला असा प्रश्न रिकाम्या जागा भरा किंवा खालीलपैकी योग्य उत्तर निवडा यासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला हे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. पुढे त्यानंतर एक सायंटिस्ट आला ज्याचा जो आला 1961 साली फ्रान्स मधील होता, ज्याचं नाव होतं फ्रॅकाईस जेकब आणि जॅक मोनॅड. हे 2 शास्त्रज्ञ आले. त्यांनी अनुवंशिक जैवविज्ञानिकांनी काय सांगितलं, तर पेशीत डीएनए द्वारे काय तयार होतं, तर प्रथिने तयार होतात. ठीक आहे, बघा कसं तयार होतात बघा. आता हा डीएनए आहे. डीएनए या डीएनए पासून तयार होतात आरएनए. आता डीएनए आरएनए जे आहे तर ते तुम्ही अगोदरच्या क्लासेसमध्ये शिकलेला आहात, त्याच्यामुळे मी परत परत ते सांगत नाही. तर डीएनए पासून तयार होतो आरएनए आणि आरएनए पासून तयार होतं प्रोटीन. ओके, आता प्रोटीनलाच आपण मराठीमध्ये म्हणतो प्रथिने. ओके, मग डीएनए पासून आरएनए तयार होतो. आता डीएनए जो आहे तर तो डबल स्टँडर्ड आहे, म्हणजे 2 स्टँड आहेत त्याला असे. आरएनए जो आहे तर तो सिंगल स्टँडर्ड आहे. आणि प्रोटीन जे आहे तर ते असं फोल्डेड स्ट्रक्चर आहे, असं फोल्ड झालेलं स्ट्रक्चर आहे. मग डीएनए पासून जर आपल्याला प्रथिने बनवायचे असेल, कारण आपल्या शरीरामध्ये सगळ्या ज्या काही क्रिया आहेत तर त्या प्रथिनांद्वारे केल्या जातात. मग आपल्याला डीएनए पासून प्रथिने तयार करायचे असेल तर अगोदर काय तयार करावा लागतो, आरएनए तयार करावा लागतो. मग सगळ्यात अगोदर काय करावं लागतं, तर डीएनए ची जी काही 2 स्टँड आहेत तर त्याला एका स्टँड मध्ये करण्यासाठी त्याचं भाषांतर करावं लागतं. भाषांतर त्यालाच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर आरएनए जे आहे तर त्याचं पुढं काय केलं जातं, मग प्रथिने बनवले जातात. आता बघा पुढे वाचतो मी. त्यामुळे डीएनए रेणूमधील दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत होते. म्हणून तर मी इथं म्हटलं ना भाषांतर. आता इथे डायरेक्टली जी काही भाषा आहे तर ती डायरेक्ट दिलेली नसते. तुम्ही खूप साऱ्या पिक्चर मध्ये बघितलं असेल बघा. एखाद्या आर्मीच्या एखाद्या जवानांनी काहीतरी संदेश दुसऱ्याला पाठवायचा असेल चोरून, तर ते डायरेक्टली सांगतात का? नाही. तर ते एका कोडच्या फॉर्म मध्ये सांगतात. पण तो दुसऱ्याला कोड माहिती पाहिजे, तर त्याला त्याची भाषा कळते. नाहीतर समजा तुमच्याकडे एखादा पाहुणा आला आणि तो फक्त इंग्रजीमध्येच बोलत असला आणि तुम्हाला इंग्रजी येतच नसेल, तर तो किती बोलला तरी तुम्हाला कळेल का? नाही. म्हणजे एखादी भाषा जसं आपण सपोज तुम्ही मराठी बोलता आणि बोलत असताना तुम्ही अमेरिकेत गेला आणि अमेरिकेत जर तुम्ही मराठी बोलायला लागला तर अमेरिकेतल्या लोकांना मराठी कळेल का? नाही. पण तुमचं जर संभाषण होण्यासाठी समोरच्याला सुद्धा मराठी यायला पाहिजे. असंच एक गोष्ट इथे आहे, की डीएनए कडे असलेली जी भाषा आहे,
तर ती आरएनएची नाहीये. मग काय करावं लागतं, तर याचं भाषांतर करावं लागतं. म्हणजे ट्रान्सलेशन करावं लागतं. म्हणजे तुम्हाला जी काही भाषा तुम्हाला येते, तर ती वेगळ्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे तुम्हाला मराठी येते, समोरच्याला इंग्रजी येते. मग असा एखादा माणूस पाहिजे ज्याला मराठी पण येते आणि इंग्रजी पण येते. मग तो तुमचं मराठी ऐकून दुसऱ्या माणसाला इंग्रजीमध्ये सांगेल आणि दुसऱ्याची इंग्रजी ऐकून तुम्हाला मराठीमध्ये सांगेल. आणि याच प्रोसेसला भाषांतर म्हटलं जातं, जे की आरएनए काम करतो. म्हणजे डीएनए कडून माहिती घेतं, आरएनए करतं आणि त्याच्यापासून काय बनवतं? प्रथिने बनवतं. ओके. तर पुढे घ्या. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर जनु अभियांत्रिकेच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजी डीएनए तंत्र विकसित झाले. आणि याच्यामुळे आपण काय झालं, की ही जी पद्धत आहे ही कळल्यामुळे आपण आता काय करायला लागलोय, तर खूप सारे जनुकीय बदल करायला लागलो. जनुक अभियांत्रिकी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपण खूप सारे डीएनए, एका प्राण्यामधला डीएनए दुसऱ्या प्राण्यामध्ये टाकायला लागलो. एका वनस्पतीमधला डीएनए दुसऱ्या वनस्पतीमध्ये टाकायला लागलो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे पदार्थ हे वेगवेगळ्या प्राण्यांपासून, वेगवेगळ्या वनस्पतीपासून मिळायला लागले. जसं की अ, सगळ्यात उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर गोल्डन राईस. ओके. सोनेरी सोनेरी तांदूळ. ओके. आता तांदूळामध्ये ओके, तांदूळ जे आहे तर तांदळामध्ये कधीच व्हिटॅमिन ए नव्हतं. ओके. व्हिटॅमिन ए किंवा व्हिटॅमिन अ ज्याला आपण म्हणतो, तर ते व्हिटॅमिन अ हे नव्हतं कधीच तांदळामध्ये. मग शास्त्रज्ञांनी काय केलं, की व्हिटॅमिन अ तयार करणारं एक जनुक काढलं आणि ते तांदळामध्ये टाकलं. आता मात्र तांदळाचा कलर थोडासा चेंज झाला आणि एक पिवळसर तांदूळ मार्केटमध्ये मिळतो, ज्याला आपण म्हणतो सोनेरी तांदूळ म्हणजेच गोल्डन राईस. आणि या गोल्डन राईसमध्ये व्हिटॅमिन अ जास्त प्रमाणात आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये व्हिटॅमिन अ कमी असण्याची क्षमता होती, तर त्या व्हिटॅमिन अ ची कमतरता आता भरून काढली जाईल. ओके. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि हे जे केलं जातं, तर त्या विभागाला म्हटलं जातं जनुक अभियांत्रिकी म्हणजेच जेनेटिक इंजिनिअरिंग. पुढे बघूया आपण. अनुवांशिक विकृतींचे निदान करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी, तसेच प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी आणि वनस्पतींचा जेथे वापर होतो आणि सूक्ष्मजीवांचा जिथे वापर होतो, अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी आज अनुवांशिकतेचा उपयोग होतो. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, की एका प्राण्यामधला जनुक दुसऱ्या प्राण्यामध्ये टाकणं किंवा एका वनस्पतीमधलं दून संकर दुसऱ्या वनस्पतीसोबत करणं किंवा सपोज प्राण्यामध्ये एखादं जनुक नाहीच आहे आणि त्याच्यामुळे त्याला एखादा रोग झाला, एखादा विकार झाला. मग त्याला तो रोग किंवा तो विकार बरा करण्यासाठी त्याला ते जनुक द्यावं लागेल आणि म्हणून जीन थेरपी केली जाते. जनुकांची एक रोगनिराकरण जी पद्धती आहे, त्याला म्हटलं जातं जीन थेरपी. आणि ही जीन थेरपी वापरून आपण काय करतो, तर एखादी विकृती असेल, तर त्याचं निदान करतो, त्याच्यावरती प्रतिबंध करतो, त्याच्यावरती उपचार करतो आणि या सगळ्यांचा फायदा आपल्याला अनुवंशिकतेमुळे होतो. तर अनुवंशिकता शिकल्यामुळे आपल्याला याचा फायदा होतो. फक्त एवढंच नाही, तर आपण खूप सारे औषधं आता औद्योगिक वसाहतीमध्ये बनवतो, इंडस्ट्रीमध्ये बनवतो. जसं की ज्यांना डायबिटीज आहे, तुम्ही बघितलं असेल की त्यांना इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. ओके. आता हे इन्सुलिनचं इंजेक्शन, आता हे इन्सुलिन कुठे तयार होतं, तर मानवाच्या शरीरामध्ये तयार होतं. पण आता मात्र आपण या जनुक अभियांत्रिकेचा वापर करून हे माणसासाठी लागणारं इन्सुलिन आपण ई कोलाय बॅक्टेरियामध्ये तयार करतो. आता हे ई कोलाय जीवाणू जे आहे, तर त्यांच्यामध्ये तयार केलेलं इन्सुलिन आपण मानवाला देतो आणि मानवाचा विकार त्याने नाहीसा होतो किंवा कमी होतो, त्याची तीव्रता कमी होते, त्याला बरं वाटायला लागतं. हा सुद्धा एक जनुक अभियांत्रिकेचाच फायदा आहे. ओके. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे जाऊ. आता आपल्याला प्रश्न विचारलाय, सांगा पाहू. काय सांगायला विचारलंय, तर डीएनए व आरएनए च्या प्रकाराच्या आकृत्या काढा व माहिती सांग. बरं ठीक आहे. आपण डीएनए काढून घेऊ अगोदर. ओके. डीएनए
आता डीएनए कसा आहे, तर डीएनएचं स्ट्रक्चर असं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके. मी तुम्हाला मगाशी सांगितलं इथं काय असेल, 5 प्राईम एंड असेल, इथे 3 प्राईम एंड असेल, इथे 5 प्राईम एंड असेल, इथे 3 प्राईम एंड असेल. आता हा एक जो आहे तर त्याला म्हटलं तर एक टर्न. ओके. आणि याच्यामध्ये 10 नायट्रोजन बेसेस असतात, म्हणजे जोड्या असतात नायट्रोजनच्या. आता जोड्या कोणाच्या कोणाच्या असतात बघा, तर एक तर थायमिनची जोडी जी असते, थायमिनची जोडी जी आहे, तर 2 हायड्रोजन बंध वापरून थायमिन जो आहे तर तो ॲडेनाइन थ्रू ॲडेनाइन बरोबर जोडी तयार करतो. ओके. थायमिनची जोडी कोणासोबत, ॲडेनाइन सोबत. आणि जर ग्वानिन असेल, ग्वानिन जर असेल तर ग्वानिनची जोडी 3 हायड्रोजन बंध वापरून सायटोसिन सोबत असते. ओके. 3 बंध वापरून काय असते, सायटोसिन. आणि असे टोटल किती जोड्या असतात, तर 10 जोड्या असतात एका टर्न मध्ये. आता 2 जोड्यांमध्ये अंतर किती असतं, तर अंतर असतं 0.34 आयन्स्ट्रॉन युनिट. ओके. म्हणजे 0.34 आयन्स्ट्रॉन युनिट. मग आता जर 10 जोड्या जर असेल, टोटल एका टर्नची लेंथ किती झाली, तर ही झाली 3.4 आयन्स्ट्रॉन युनिट, म्हणजेच 3.4 आयन्स्ट्रॉन युनिट. आता याची जर जाडी जर बघितली आपण अशी, की एका डीएनए ची जाडी किती असते, तर ती असते 20 आयन्स्ट्रॉन युनिट. याची जाडी किती असते, 20 आयन्स्ट्रॉन युनिट. आणि हे स्ट्रक्चर आहे डीएनएच. जर आता आपल्याला आरएनएचं स्ट्रक्चर जर बघायचं असेल, तर आरएनए जे आहे तर ते 3 प्रकारचे असतात. एक असतो एम आरएनए. एम आरएनए. आता हा एम आरएनए कसा असतो, तर एम आरएनए असे एकच स्ट्रँड असतो असा, आणि त्याच्यावरती असे नायट्रोजन बेसेस असतात. ओके. तर हा झाला एम आर एन ए. त्याच्यानंतर आर आर एन ए कसा असतो, तर आर आर एन ए हा दुसरा आर आर एन ए. हा आर आर एन ए जो आहे तर त्याच्यामध्ये एक लार्ज सब युनिट असतो आणि दुसरा स्मॉल सब युनिट असतो. तर याला म्हणायचं आर आर एन ए. आर आर एन ए म्हणजे रायबोझोमल आर एन ए. एम आर एन ए म्हणजे मेसेंजर आर एन ए, म्हणजे संदेश वहन करणारे आर एन ए. आणि तिसरा जो आहे तर तो आहे टी आर एन ए. टी आर एन ए. टी आर एन ए म्हणजे काय, तर ट्रान्सफर आर एन ए, म्हणजे वाहून नेणारे आर एन ए. आता याचं जे स्ट्रक्चर आहे, तर याचं जे आकृती आहे, तर ती आकृती मात्र आपल्याला अशी काढावी लागते. इथे 3 प्राइम एंड आणि इथे 5 प्राइम एंड. याला म्हटलं जातं टी आर एन ए. इथे काय होईल, तर इथे नंतर जो अमिनो ऍसिड आहे, अमिनो आम्ल आहे, तर ते इथे जॉईन होतील आणि त्याच्यानंतर ते काय करतील, प्रथिने बनवतील. ओके. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, आपल्याला प्रश्न दिलाय, काय दिलं, अनुवंशिक विकृती म्हणजे काय. आता अनुवंशिक विकृती म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जेव्हा जनुक संक्रमित होतात, तर तेव्हा त्या जनुकांचं काय होतं, जनुक जेव्हा ट्रान्सफर होतात तर तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी बदल होतो. ओके. आणि त्यालाच म्हटलं जातं अनुवांशिक विकृती. म्हणजे एखादा जनुक जे आहे तर ते काय होईल, तर ते नाहीसं होईल, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल, किंवा एखादा डबल येईल. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर विकृती तयार होते. मग याचे खूप सारे, म्हणजे जसं की बघा, एखादं गुणसूत्र, जसं की गुणसूत्र 21 नंबरचं गुणसूत्र आहे. 21 क्रमांकाचं गुणसूत्र. आता या 21 क्रमांकाच्या गुणसूत्रामध्ये
याच्या नॉर्मली 2 जोड्या असतात. ओके, 2 जोड्या असतात. पण जर सपोज एखादी विकृती झाली आणि याच्यात चुकून 3 जोड्या आल्या. ओके, किती जोड्या आल्या? 3 जोड्या आल्या. आता मात्र एक डिसीज होतो, त्याला म्हटलं जातं डाउन सिंड्रोम. ओके, डाउन सिंड्रोम होतो. डाउन सिंड्रोम. तर डाउन्स नावाच्या शास्त्रज्ञांनी याचे संशोधन केलं होतं म्हणून त्याचं नाव दिलं त्याला डाउन सिंड्रोम. आता हा डाउन सिंड्रोम जो आहे, तर याच्यामध्ये काय होतं, तर लहान बाळाची जी वाढ आहे तर ती खुंटते. त्याचं तोंड उघडं राहतं, डोकं मोठं होतं, हाताचे पायाचे बोटं जे आहे तर ते छोटे राहतात. त्याचा तळवा जो आहे तर तो मोठा होतो. ओके, छाती जी आहे तर ती अशी थोडीशी पसरट वाटते, थोडीशी ब्रॉड होते. तर हे सगळे सिम्पटम्स जे आहे तर ते कशाचे आहेत, तर ते डाऊन सिंड्रोमचे. आता फक्त डाऊन सिंड्रोम एवढाच होतो का, तर नाही. अजून काय होतं, तर सिकल सेल अनिमिया सुद्धा होऊ शकतो. सिकल सेल अनिमिया. अनिमिया. आता अनिमियाचा अर्थ काय आहे, तर आपल्या शरीरात रक्ताची कमतरता जेव्हा तयार होते तर त्या कंडिशनला म्हटलं जातं अनिमिया. आता हे सिकल सेल काय, आपल्या शरीरामध्ये असलेल्या ज्या लाल रक्तपेशी ज्या आहेत, तर त्या लाल रक्तपेशी नॉर्मली अशा अंड्यासारख्या असतात. मात्र त्यांच्यामध्ये काही सिक्वेन्स चेंज झाल्यामुळे डीएनएचा जो काही न्यूक्लियोटाइड आहे, आरएनएचे जे न्यूक्लियोटाइड आहे, तर ते चेंज झाल्यामुळं यांचा जो काही शेप आहे, तर तो मात्र असा करंजीसारखा होतो. यालाच इंग्लिशमध्ये सिकल सेल म्हणतात. आणि याच्यामुळे काय होतं, तर त्या माणसाच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता जाणवते आणि त्याला म्हटलं जातं सिकल सेल अनिमिया. असे खूप सारे रोग, खूप साऱ्या विकृती अनुवांशिक विकृतीमुळे होतात किंवा त्याचे काही उदाहरण आहेत. आता आपल्याला काही प्रोसेस समजून घ्यायची. मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं तर तेच आता डिटेलमध्ये आपण इथे बघणार आहे. बघा काय म्हटले इथे, प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण म्हणजेच ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. आता बघा, डीएनए मध्ये असलेली जनुके आरएनएच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात. म्हणजे बघा, अगोदर काय, तर डीएनए. डीएनए पासून काय व्हायला पाहिजे, आरएनए. आणि पेशीच्या कामकाजामध्ये जर भाग घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये काय बनले पाहिजे, प्रथिने बनले पाहिजे. प्रथिने बनले पाहिजे. आता हे डीएनए पासून आरएनए बनणं, आरएनए पासून प्रोटीन बनणं किंवा प्रथिने बनणं, तर या डीएनए पासून आरएनए बनण्याच्या क्रियेला म्हटलं जातं प्रतिलेखन. ओके, प्रतिलेखन. आणि आरएनए पासून प्रथिन बनण्याच्या क्रियेला म्हटलं जातं भाषांतरण. ओके, भाषांतरण. आणि जर एखादा डीएनए एका एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा असेल तर त्याला म्हटलं जातं ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण. ओके, आता बघूया आपण. आता डीएनए मुळे आरएनए तयार होतो, आरएनए मुळे प्रथिने तयार होतं आणि याच पूर्ण प्रोसेसला म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा. यालाच काय म्हटलं जातं, सेंट्रल डोग्मा. म्हणजे डीएनए वरील जनुकाच्या साखळीनुसार एमआरएनए बनतो. एमआरएनए जो बनतो तर डीएनए कसा असतो, तर 2 स्ट्रँडने बनलेला असतो, 2 धाग्यांनी बनलेला असतो. मात्र आरएनए जो आहे तर तो एकाच धाग्याने बनलेला असतो. म्हणजे या 2 धाग्यांची माहिती या एका धाग्यावरती आणायची आहे. आणि त्यासाठी या डीएनए वरती जे न्यूक्लियोटाइडचा जो क्रम असतो, म्हणजे थायमिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन, तर यांचा जो सिक्वेन्स असतो, यांचा जो क्रम असतो, तर तो आरएनए वरती असलेल्या क्रमाच्या
एकमेकांना पूरक असतो. फक्त एक चेंज असतो की इथे जो थायमीन असतो, थायमीन, तर हा थायमीन डीएनए मध्ये असतो फक्त. आरएनए मध्ये थायमीन ऐवजी युरासिल येतो. युरासिल. थायमीन ऐवजी कोण असतं? युरासिल असतो. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की डीएनए मध्ये असलेला जो थायमीन आहे, तर तो थायमीन ऐवजी आरएनए मध्ये कोण असतो? तर तो कोण असतो? युरासिल असतो. ओके. आणि याच प्रोसेसला म्हटलं जातं प्रतिलेखन. म्हणजे जे लिहिलंय तर ते त्याच्या प्रमाणात लिहिलंय, त्याच्या साठी लिहिलंय, त्याच्या बरोबरीने लिहिलंय. ओके. म्हणजे दोन धाग्यांमधली माहिती फक्त एका धाग्यामध्ये आली. आणि या प्रोसेसलाच, या प्रक्रियेलाच काय म्हटलं? ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच प्रतिलेखन. आता बघा इथे दाखवलंय तुम्हाला. इथे हा डीएनए आहे डबल स्टँडर्ड. त्याच्यानंतर याच्यावरती आरएनए न्यूक्लिओटाइड्स इथे जोडलेले आहेत. या प्रोसेस करण्यासाठी इथे एक प्रथिनं काम करतोय, ज्याचं नाव आहे आरएनए पॉलिमरेज. हा पॉलिमरेज, आरएनए पॉलिमरेजच्या मदतीने इथे काय बनलं तर बघा, हा mRNA बनलाय. हा जो आहे तर तो mRNA आहे. हा जो आहे तर तो काय आहे? mRNA. त्याच्यानंतर हा जो आहे इथे या कलर मध्ये दाखवलेला तर तो डीएनए आहे. ही जी आकृती आहे तर ही मी तुमच्या पुस्तकातूनच घेतलेली, वेगळी काही आकृती नाहीये, मी त्यातच सांगितलंय. आणि हे जी प्रोसेस चालू आहे तर ही कुठली चालू आहे? प्रतिलेखन प्रक्रिया चालू आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. यालाच इंग्रजीमध्ये म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन. पुढे बघूया. आता पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA. आता ही पेशी आहे आणि या पेशीमध्ये इथे हा न्यूक्लियस आहे, त्याला आपण केंद्रक म्हणतो. या केंद्रक मध्ये काय झालं तर या डीएनए पासून काय बनला? आरएनए बनला. आता हा आरएनए, त्यातला कुठला आरएनए तर mRNA. हा mRNA इथून हा पेशी द्रवात येतो. म्हणजे इथे त्याला पेशी द्रव म्हटलं जातं इथे सरळ. तर पेशी द्रवात येतो. पण या संदेशामध्ये अमिनो आम्लाकरता संकेत असतात. प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला संकेत, म्हणजे याच्यावरती जी भाषा आहे तर तो संकेत, त्यालाच म्हटलं जातं कोड. आणि हा कोड जो आहे तर तो 3 न्यूक्लियोटाइडच्या संकेताच्या रूपात असतो. जे 3 न्यूक्लियोटाइड असतात. ओके. जसं की आपली एबीसीडी कशी असते? ए बी सी डी असे झेड पर्यंत टोटल किती लेटर आहेत? तर 26 लेटर आहेत. मात्र यांच्यामध्ये लेटर किती आहेत? तर फक्त 4च लेटर आहेत. ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. पण इथे परत प्रॉब्लेम असा आहे, हे सगळे लेटर कुणामध्ये? तर डीएनए मध्ये. आपल्याला काय करायचं? आरएनए मध्ये करायचं. मग आरएनए मध्ये परत 4 लेटर आहेत. कुठले कुठले? तर इथे मात्र थायमिन नाहीये. थायमिन ऐवजी कोण आहे? येस, युरासिल आहे. आपण बघितलं ना मागच्या स्लाइड मध्ये. काय काय? तर युरासिल, ॲडेनाइन, सायटोसिन आणि ग्वानिन. मग हे 4 लेटर मध्ये तुम्हाला किती काय करायचं? तर 20 अमिनो ऍसिडला कोड करायचं. 20 अमिनो आम्लांना कोड करायचं. मग हे 20 अमिनो आम्लाला कोड करण्यासाठी फक्त 4च लेटर आहेत. मग बघा, जर सपोज 4 लेटर एकदाच वापरले तर फक्त 4च अमिनो आम्ल कोड होतील. जर 4 लेटर दोनदा वापरले तर 4 चोक 16 म्हणजे 16 अमिनो आम्ल तयार होतील. पण जर सपोज 4 गुणिले 4 गुणिले 4 जर केलं तर 4 चोक 16 आणि 16 चोक 64 म्हणजे 20 पेक्षा मोठे आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला एक जे लेटर आहे किंवा एक जे काही न्यूक्लियोटाइड आहे तर तो किती वेळा वापरावा लागेल? 3दा वापरावा लागेल. इज इट राईट? म्हणजे 3 वेगवेगळ्या प्रकारचे जर आपण कोड केला तर आपण 64 वेगळ्या प्रकारचे सांकेतिक नंबर बनवू शकतो, सांकेतिक शब्द बनवू शकतो. आणि या सांकेतिक शब्दावरून आपण 20 अमिनो आम्ल हे कोड करू शकतो. म्हणजे त्याचे संकेत तयार करू शकतो. आणि यालाच, म्हणूनच याला म्हटलं जातं ट्रिप्लेट कोडॉन. काय म्हटलं जातं? ट्रिप्लेट कोडॉन म्हटलं जातं. बघूया पुढे काय. बघा, आता हे ट्रिप्लेट कोडॉन कोणी शोधून काढले? बघा, तर भारतीय वंशाचे एक संशोधक होते, ज्याचं नाव होतं डॉक्टर हरगोविंद खुराना. यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरता असलेले कोडॉन
शोधण्याच्या कामात महत्वाची भूमिका पार पाडली. कुठले सायंटिस्ट होते? डॉक्टर हरगोविंद खुराना. यांनी काय केलं? विष अंमला करता लागणारे जेवढे काही कोडॉन आहे तर ते सगळे कोडॉन डिस्कवर करून टाकले. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यांचं संशोधन केलं, त्याच्यात महत्वाची भूमिका पार पाडली आणि त्यासाठीच त्यांना 1968 मध्ये बाकीच्या आणखी 2 शास्त्रज्ञांसोबत नोबेल पुरस्कार दिला. नोबेल पुरस्कार हा जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे संशोधनामधला आणि हा पुरस्कार या डॉक्टर हरगोविंद खुरानांना मिळालेला आहे. प्रत्येक mRNA हा 1000 कोडॉनचा बनलेला असतो. एक एक mRNA जो आहे तर त्याच्यामध्ये खूप सारे हजारो कोडॉन असू शकतात. ओके, आणि त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्याची साठी लागणारे जे अमिनो आम्ल आहेत तर ते पुरवण्याचे काम tRNA करतो. बघा इथे दिलंय, हा एक mRNA आहे बघा, हा जो आहे तर तो mRNA. तर या mRNA वरती हा केंद्रकामधून निघालेला आहे. या केंद्रकामधून निघालेला mRNA वरती काय बाइंड झालं तर हा रायबोझोम बाइंड झाला, ज्याला आपण rRNA म्हटलं. ओके, त्याच्यानंतर काय झालं तर हा tRNA आला. मी मगाशी तुम्हाला याची फिगर काढलेली आहे. तर त्याच्यावरती हा अमिनो ऍसिड बाइंड झालेला आहे. अमिनो ऍसिड जॉईंट झालेला आहे आणि हा अमिनो ऍसिड असलेला tRNA इथे येतो. इथून परत tRNA बाहेर जातो आणि इथे फक्त काय राहतं तर हे अमिनो आम्ल राहतात. आणि असे खूप सारे अमिनो आम्ल बघा, हा एक अमिनो आम्ल असेल, परत इथे जॉईन झाला, परत अमिनो आम्ल, परत अमिनो आम्ल, असे खूप सारे अमिनो आम्ल एकत्र आले की त्याच्यापासून काय बनतं तर प्रथिने बनतात, म्हणजेच प्रोटीन बनतं. म्हणजे फक्त अमिनो ऍसिड एकमेकांना बनवून त्याची जी चेन तयार होते तर त्या चेनला म्हटलं जातं प्रथिन. बघा इथे काय म्हटलंय की mRNA वरती जसा कोडॉन असेल तर त्याला पूरक क्रम असलेला अँटी कोडॉन tRNA वरती असतो. म्हणजे इथे जो कोडॉन आहे बघा, इथे काय तर सपोज इथे बघा AU, ओके, AUU आहे सपोज. मग एक AUU असलेला इथे परत काय बघा, ए ला जॉईन काय होतो म्हणजे ऍडेनाइन, ए म्हणजे ऍडेनाइन, ए ला कोण जॉईन झाला? यू झाला, यू म्हणजे युरासिल. तर इथे यू आहे, यू च्या ऐवजी आता वरती कोण पाहिजे मग? ऍडेनाइन. मग एक तर ऍडेनाइन इकडे पाहिजे, मग थायमिन युरासिल इकडे असेल. जर खाली युरासिल असेल तर वरून काय बाइंड होईल? ऍडेनाइन बाइंड होईल. जर खाली सायटोसिन असेल तर वरती कोण येईल? ग्वानिन येईल. जर ग्वानिन खाली असेल तर वरून काय येईल? सायटोसिन येईल. म्हणजे ऍडेनाइनला बाइंड होणारा युरासिल आणि सायटोसिनला बाइंड होणारा थायमिन, हे जे आहेत बघा, कुणाला काय बाइंड होतं मी समजून सांगतो, कन्फ्युजन करून घेऊ नका. काय होतं? ऍडेनाइनला बाइंड कोण होतं? युरासिल. आणि सायटोसिनला बाइंड कोण होतं? ग्वानिन. तर ह्या गोष्टी इथे 3 हायड्रोजन बंध असतात, इथे 2च हायड्रोजन बंध असतात. तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. जर याला जर कोडॉन म्हटलं तर याला काय म्हटलं जातं? अँटी कोडॉन म्हटलं जातं. तर या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा. अँटी कोडॉन कायम फक्त tRNA वरतीच असतात. कोडॉन कोणावरती असतात तर mRNA वरती असतात. ओके, इथे मी लिहून ठेवतो वाटतं, mRNA वरती कोण असतं? कोडॉन असतो. ओके, कोडॉन. आणि या tRNA वरती काय असतात? अँटी कोडॉन. tRNA वरती काय असतात? अँटी कोडॉन असतात. त्याच्यानंतर आता या प्रथिने जेव्हा बनायचे तर हे जे मी तुम्हाला सांगितलं की हे अमिनो आम्ल, पण याच्या दोघांच्या मध्ये जो बंध आहे तर याला म्हटलं जातं पेप्टाइड बंध. पेप्टाइड पेप्टाइड बंध. ओके, हे पेप्टाइड बंध जे आहेत तर त्याच्यामुळे काय तयार झालं तर एक पूर्ण एक चेन तयार झाली आणि या चेनलाच काय म्हटलं जातं तर प्रथिने म्हटलं जातं. आता रायबोझोम काय तर हा रायबोझोम फक्त इथेच राहत नाही, तर हा इथे पुढे 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 जात राहतो. ओके, आणि त्यालाच म्हणलं जातं स्थानांतरण. स्थानांतरण म्हणजेच ट्रान्सलोकेशन. मग ट्रान्सलोकेशन हे mRNAच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे होत राहतं. कुणाचं? तर या रायबोझोमचं. ओके, तर हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आणि असे खूप सारे प्रथिनं
च्या अनेक शृंखला, अनेक चेन एकत्र येऊन गुंतागुंतीचं असं प्रथिन तयार होतं. आणि आपल्या शरीरामध्ये हे प्रथिनं काय करतात, तर वेगवेगळे कार्य व्यवस्थित स्वरूपात पार पाडतात, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवतात, आपल्याला एनर्जी देतात, आपल्याला ताकद देतात, बल देतात. तर या सगळ्या गोष्टी कुणामुळे होतात, तर या प्रथिनांमुळे होतात. ओके. सो तुम्हाला या गोष्टी सुद्धा माहिती पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेक्चर कसं वाटतंय, तुम्हाला हा क्लास कसा वाटतोय, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून असे व्हिडिओ पाहिजे असेल तर बायोकिरण ॲप डाउनलोड करा. बायोकिरण ॲपमध्ये फक्त आणि फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला 3 विषय मिळणार आहे. इंग्रजी, सामान्य विज्ञान, त्याच्यानंतर गणित. आता गणितामध्ये 2 येणार आहे. म्हणजे एक गणित, बीजगणित आणि दुसरं भूमिती. आणि त्याच्या सायन्समध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत तुम्हाला, भाग 1 आणि भाग 2. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, हे दोन्ही पण विषय आणि इंग्रजी असे मिळून टोटल तुम्हाला 5 विषय. म्हणजे इंग्रजी 1, विज्ञानाचे 2 आणि गणिताचे 2 असे मिळून 5 विषय फक्त तुम्हाला कितीमध्ये भेटणार आहे? 999 रुपयामध्ये भेटणार आहे फक्त, आणि ते पण 1 वर्षासाठी. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. त्याच्यामुळे आजच जॉईन करा बायोकिरण ॲपला. डाउनलोड करा आणि बाय नाऊ वरती क्लिक करून किंवा आय एम इंटरेस्टेड या टॅबवरती क्लिक करून आजच आपला कोर्स परचेस करा. पुढे बघा, सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करू शकतात. ओके. आता एका सजीवामध्ये हे जनुक आहेत, ते पुढच्या पिढीमध्ये जाणार आहे आणि त्याच्यामुळेच ते सजीव निर्माण करू शकतात. त्यातीलच काही जनुक जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केले जातात. जशीच्या तशी, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. आणि त्यामुळेच आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. त्यांच्या मुलामध्ये, त्यांच्या मुलीमध्ये काही गुणधर्म जशीच्या तसे जातात. परंतु काही वेळा काय होतं, तर जनुकामध्ये अचानक बदल होतो. ओके. जसं बघा, हा एक मूळ क्रम आहे. मूळ क्रम कसा आहे बघा जनुकाचा, ज्याच्यामध्ये दिलंय TAACTGCAGGT. आता हे टी काय? टी म्हणजे थायमिन. ए काय? ए म्हणजे ॲडेनिन. तिथे परत ए आलं. ए म्हणजे ॲडेनिन. सी म्हणजे सायटोसिन. टी म्हणजे थायमिन. जी म्हणजे ग्वानिन. सी म्हणजे सायटोसिन. ए म्हणजे ॲडेनिन. जी म्हणजे ग्वानिन. जी म्हणजे ग्वानिन. टी म्हणजे थायमिन. पण काय झालं बघा, इथे इथे मध्ये हे 3 जसेच्या तसे आहेत. पण इथे जो सी आहे, हा सी पण इथे आहे. पण इथे मध्ये काय झालं, इथे ब्रेक झाला. आणि इथले टी-जी-सी हे जे आहे तर हे कट होऊन सेपरेट गेले. आणि परत हा ए हा ए पुढे परत तसाच आहे बघा, ए-जी-जी-टी. पण त्याच्याऐवजी इथे मात्र काय झालं बघा, तर इथे जी इकडे आला, ए इकडे आला आणि टी इकडे आला. म्हणजे हा टी इथे निघाला, इकडे गेला, हा सी कट झाला. म्हणजे इथला हा एक सिक्वेन्स चेंज झाला. ओके. बाकीचा सगळा क्लिअर आहे, फक्त एवढाच एक बदलला. तरी सुद्धा याला म्हटलं जातं उत्परिवर्तन. म्हणजे एखाद्या जनुकामध्ये अचानक झालेला बदल. पण अचानक झालेला बदल हा कायमस्वरूपी असावा. म्हणजे काय, तर एका पिढीमधून पुढच्या पिढीमध्ये जशाच्या तसा बदल झालेला जो आहे, तर तो झालेला बदल जसेच्या तसा पुढे जावा. सो त्याला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं, तर उत्परिवर्तन म्हटलं जातं. उत्परिवर्तन म्हणजे काय, तर म्युटेशन म्हटलं जातं. पण हा एक छोटासा बदल पुढे त्या त्या पत्त्यामध्ये खूप सारे विकार तयार करू शकतो. ओके. बघा, उत्परिवर्तन कधी किरकोळ असतात, तर कधी लक्षणीय असतात. उदाहरणार्थ, उत्परिवर्तनामुळे सिकल सेल अनिमिया सारखा जनुक विकृतीही निर्माण होऊ शकते. मी सिकल सेल अनिमिया काय, तर तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन केलं होतं. ओके. तर तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला तुमचा फीडबॅक या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा तुम्ही देऊ शकता. तुम्हाला कोर्स परचेस करण्यासाठी काही जर शंका असेल तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा मेसेज करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर मी इथे दिला आहे, 8830 200 578. त्याचबरोबर तुम्ही बायोकिरण ऑफिशियल जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जसं की फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, तर याला सुद्धा बायोकिरण ऑफिशियल सर्च करून तुम्ही याच्यावरती जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक यू. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला
कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला ही बॅच जर पूर्ण घ्यायची असेल तर बायोकिरण ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हॅपी लर्निंग. असं स्टडी करत राहा, पुढे जात राहा. बाय बाय.